हॅलो एव्हरीवन, कशा आहात? आय होप मजेत असाल. सो गुड मॉर्निंग सगळ्यांना. व्हेरी गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनेल आम्रपाली अमोल. तर तुम्ही बघू शकता कफ आलाय घशामध्ये, कारण की मी आता उठली आहे आणि गरम पाणी वगैरे पिली ना तर कफ निघतो सकाळी सकाळी बाहेर. हा बघा सम्राट, बघा आमचं काय करतोय. ही मशीन तुम्ही बघितलीच असेल. मसाज मशीन आहे. काल रात्री माझ्या मिस्टरची थोडी पाठ दुखत होती म्हणून मसाज करायला दादा घेऊन आलेला. दादा बोलला मग आमच्याकडे मशीन आहे, म्हणजे दादाने घेऊन ठेवलेले आधीच. मम्मीचे ते पाय वगैरे दुखायचे ना त्याच्यासाठी. सो दादा म्हणे की मी तुमच्यासाठी तो घेऊन येतो. मग तो घरी इकडे घेऊन आला तर मसाज करायचा. मसाज वगैरे केली, मग त्यांना गाठ झोप लागली. आता उठून गेले जॉबला म्हणजे प्रोफेशनल कामाला. आणि मी इकडे उठली आहे, फ्रेश वगैरे होते आता. सम्राटला कपडे आणायला जायचे. मायाला कॉल करते, बघते माया काय बोलते. बिचारीची तब्येत जर ठीक असली तर ठीक आहे, नाहीतर काय करू. एकटी तर नाही जाऊ शकत. मला कंटाळा येतो एकटी जायला. कुठे पण जायचं म्हटलं ना मला खूप कंटाळा येतो. मी एकटी नाही जात. पण माया नाही बोलत मला कालच बोलली की ताई मी येणार म्हणून. तर मी तिला एकदा विचारून बघते कॉल करून की येतेच का म्हणून. काय माहिती, तिला पण आय थिंक अजून कपडे घ्यायचे होते. काय बोलले नाही ती मला, की फक्त एवढंच बोलले की त्याला फक्त मी टी शर्ट घेतला आहे, बाकी कपडे अजून घ्यायचे आहेत. सो मम्मीने दिलेत आता पैसे. दादा पण मला काल रात्री पैसे देत होता, त्याला बोलली नको देऊस, डायरेक्ट ओवाळणी टाक बोलली मला, पैसे देऊ नकोस कपडे वगैरे घ्यायला. कारण की ऑलरेडी मला कोल्हापूरसाठी साड्या वगैरे, तर त्याच्यामुळं तेवढं आपलं एक टेन्शन हे होतं. तो मला रक्षाबंधनच्या आधीच पैसे देऊन ठेवतो, नाही तर मग बघा याच्याकडे बघा मसाजचं बघा काम कसं चालू. म्हणजे जशी ती मशीन आणली आहे ना तसं सम्राटला म्हणजे हेच नाही आहे. झोपेतून उठलाय, दात घासलेत आणि ती मशीन घेऊन बसलाय सकाळी सकाळी. त्याच्या शाळेमध्ये पण आज रक्षाबंधनचा कार्यक्रम आहे ना रे. स्कूलमध्ये रक्षाबंधन आहे ना आज. तर एक पेन्सिल म्हणून गिफ्ट घेऊन जायचं आहे. त्याच्या पप्पांना बोलली की एक पेन्सिल घेऊन जायचं आहे, तर पेन्सिलचं एक बॉक्स आणून द्या. ते गेलेत सकाळी 8:30लाच कामाला गेलेत. ते सकाळी 8:30लाच जातात कामाला. आणि मग आम्ही दोघं उठतो. माझ्यासाठी गरम पाणी करून गेलेले, त्याच्यामध्ये गरम पाणी करून जातात. मी असे डोळे उघडले ना मग मला बोलतात उठली, ठीक आहे मग मी जातो. आणि मग टेबलजवळ गरम पाणी असतं, सकाळचं गरम पाणी आणि चाय. आहा, माझ्या मिस्टरांच्या हातची मिळते मला. आता जस्ट चाय पिलेली आहे, आता कामाला सुरुवात करते आणि मग जाते. बघू मायाला फोन करते, काय बोलते बघू. मायाची तब्येत पण थोडी ठीक नसल्यामुळे मला काय बोलता येणार नाही. हे बघा हा काय करतोय, मसाज आहे बघा, माझ्या हाताला मसाज करतोय. झाले, हा पूर्ण चार्जिंग संपवणार तेव्हाच शांत बसणार, नाहीतर शांत नाही बसणार आहे ना रे. पूर्ण चार्जिंग संपवेल पूर्ण. काल रात्रीपासून आणलेलं त्याच्याच हातात, म्हणून दादा इथं कोणती गोष्ट ठेवत नाही. तो बोलतो तुमच्या इथं कोणती गोष्ट राहिली ना ती तुटल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे दादा घेऊन जात असतो की बाबा मला घेऊन जाऊ दे म्हणून. तो रात्री विसरून गेला इथेच, कारण की आम्ही लवकर झोपलो. माझ्या मिस्टरांची पाठ दुखत असल्यामुळे तर तो इथं विसरून गेला. उनो खेळत होता, उनो खेळून मग घरी गेला. हे बघा त्याचे नखरे चालू दे. इथं दाब तिथं दाब, ती मशीन इथं लाव तिथं लाव. इकडे रे अय पोरा दादू. त्याला आता आंघोळ वगैरे घालते. आणि मम्मीचा सकाळीच फोन आला मला, अरे मी पैसे ठेवले, तू जातेस ना लवकर. तर मायाला विचार ना, तर मम्मी बोलते मला सांग कुठे येते दुकान. मम्मीला बाजारात नाव सांगितलं, मम्मीला ते नाव पण जमत होतं, सॅफ्रॉन. मम्मी बोलते काय काय मला हसायला. मम्मी बोलते घेऊनच ये आणि त्याला ते उद्या कपडे घाल, मला दिसले पाहिजे ते कपडे घातले. असं विषय.
माझे मिस्टर बोलतात जाऊ दे आता मामीने कपडे घेतलेत ना, मग आपल्या कपड्यांचा लोड कमी झाला. मागच्या वेळेस तुम्हाला बघितलं मी माझं पेमेंट झालं तर मग मी त्याला कपडे घेतलेले 3 पॅन्ट मी सोबतच घेऊन टाकलेला हाफ बरमोड्यामध्ये, कारण की म्हटलं कोण रिटर्न हे करत बसणार. तर मम्मीला तिथले ते कपडे आवडतात आणि मेन म्हणजे त्याला तिथले कपडे होतात. ठीक आहे महाग आहे थोडेसे, काय प्रॉब्लेम नाही आहे, पण छान आहेत कपडे, सूत पण छान आहे, जीन्स पॅन्ट वगैरे, हाफ बरमोडे खूप सुंदर आहे, मस्त कपडे होतात त्याला. हाफ बरमोडे मी त्याला 3 आणलेले आहेत, म्हणजे पॅन्ट म्हणजे त्याला 3 पूर्ण, दादू आवाज कमी कर, मला ती पूर्ण म्हणजे त्याला ती पूर्ण जीन्स सारखीच होते, हाफ बरमोडेसारखी वाटत नाही ती पॅन्ट. मला ते दुकान मायानेच दाखवलं आहे. हे बघा 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 टीव्ही बघणं बघू शकता तुम्ही, है ना. सरदानी बघा आज मॅक्सी घातली गाईस. तुम्ही श्रद्धाला मॅक्सीत बघितलं नसेल. हे बघा श्रद्धा इकडं लाईट गेल्यावरती नव्हती का त्या दिवशी पूर्ण एक दिवस घेतली लाईट. कधी आलेलीस? नव्हती का आली? हा अरे दिदी त्या दिवशी नव्हती का एक दिवस पूर्ण लाईट गेली रात्री 12ला. पण तू दिसलीच नाही त्यांना मॅक्सीवर, कोणी कमेंटच नाही केली. बघ आज लाईट तुला मॅक्सीवर दिसते ना, आज कमेंट करते. कम्फर्टेबल वाटते म्हणून चांगले दिसते ना. आम्ही मॅक्सीवरती असं वाटतं जसं काही गुबू गुबू आलाय आहे ना. आहे की नाही आप मला किती गोड असं आलं ना वाटत तसं. आम्ही मॅक्सीवरती असं गुबू 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 आला असं वाटतं. आणि श्रद्धा बघितलं बी प्रोफेशनल, एकदम प्रोफेशनल वाटते श्रद्धा, कारण की श्रद्धाने मॅक्सी पण तशी घेतली. एनिवेज असं वाटलं तर वाटलं गुबगुब आहे ना, तर काय करणार. ट्रेडिशनल ड्रेस येतो इंडियाचा एकदम, म्हणजे त्या घातल्याशिवाय बायकांना कामच होणार नाही. जसं आम्हाला आता तुम्हाला मी आता एक हे सांगते गोष्ट. आम्ही आता शॉपिंग करायला गेलेलो आणि शॉपिंग करून झाली. किती वाजता गेलेलो आम्ही? 2 वाजता गेलेलो आणि आता वाजलेत 5. घरी आलो आम्ही. मी पहिले मायाच्या घरी गेली. माया मला घेऊन गेली हात धरून की तुम्ही घरी चला पहिले म्हणून. तर सम्राट स्कूलला गेलेला आहे आणि गट्टू घरी झोपलेले आहेत आणि तिचे मिस्टर होते घरी. तिने चाय वगैरे बनवली, मग आम्ही चाय वगैरे पिलो, मग ती बसलो होतो आम्ही थोडंसं बोलत बसलेलो. तर मी म्हटलं चल माया आपल्याला जायचं आहे, म्हटलं उद्या रक्षाबंधन मस्त आयब्रो वगैरे करून येऊ. ती मला बोलली ताई आयब्रो करायचे. म्हटलं चल म्हटलं जाऊ घरी. मग आधी मी घरी जाते, कपडे वगैरे ठेवते, म्हटलं कपडे वगैरे दाखवते आपल्या फॅमिली लोकांना काय कपडे वगैरे घेतले आणि मग त्याच्यानंतर पार्लरला जाऊ बोलले आपण, येऊ करून आयब्रो. पहिले मायाने काय केलं असेल, पहिले बाथरूममध्ये गेली. तिने घातलेली व्हाईट कुर्ती आणि खाली निळ्या कलरची बेगी होती. गेली 1 मिनिटात तिने हा सुंदर असा ड्रेस घातलेला तुम्ही बघू शकता. हा तिचा फेवरेट ड्रेस आहे. हा ड्रेस तिने घातलेला आहे. सो ती मला आता तिकडनं, म्हणजे आता आम्ही गल्लीतून असे यायला लागलो, आम्ही चाळीत राहतो ना, सो आम्ही असं गल्लीतून यायला लागलो. मी पुढे चालले, माया मला मागणं कशी तू कम्फर्टेबल वाटायला लागले, जाम कम्फर्टेबल वाटायला लागली. अशी गंमत आहे आपल्या मराठी लोकांची. तुम्ही पण कमेंट करून सांगा तुम्हाला पण कधी असं फील, खास करून जे जॉबला जातात ना, जे हाऊसवाईफचं तर काय नेहमी गावंडच असते म्हणा. मग ठीक आहे मॅक्सी घातली जाते, घरामध्ये कोणाकोणाच्या नाही चालत तर त्यांना पर्सनली घालावंच लागतं. पण जे जॉबला जातात आणि मग घरी आलं होती अशी मॅक्सी घालत असेल, बाप रे विचारायलाच नको. मग त्यांना असं होत असेल. माझी मम्मी पण तसंच करते. जशी मम्मी कामावरून आली की मम्मीला असं वाटतं की कधी मी मॅक्सी घालू आणि कधी नाही. पण मम्मी मॅक्सी कधी घालते 11:30-12च्या नंतर, कारण की माझे मिस्टर कधी कधी घरी येतात, कधी कधी मी घरी जाते. मी गेली का माझे मिस्टर मागे येतात, म्हणजे मग ते आले का मग मम्मीला मग परत साडी नाही घालतात. आणि आमच्यासमोर कसं कोणासमोर म्हणजे असं मान असतो ना, एक मानपान देणं असं त्यांच्यासमोर आम्ही म्हणजे अशा गोष्टी नाही करत. मम्मीला मग मम्मी मला बडबड करते, मग तू यायच्या आधी मला सांगत जा की तू येणार आहे. तू आली का म्हणजे तुझा नवरा पण येतो हे मला माहिती आहे, म्हणून ती बोलतो तू यायच्या आधी मला सांगत जा. सो ती पण असं घालते. तब्येत जास्त असल्यामुळे ते घालावं लागतं, नाहीतर मग ते घामामुळे काय इन्फेक्शन वगैरे होतं. थोडं कम्फर्टेबल वाटतं ना त्या ड्रेसमध्ये, मला पण वाटतं. पण मी आता आयब्रो करेल आणि मग मी माझी ट्रेडिशनल मॅक्सी जी आहे ती घालेल. सो त्याआधी मी तुम्हाला दाखवते, मी सम्राटसाठी कपडे घेऊन आली. तुम्ही बघू शकता इकडे माया आणि आम्ही दोघं गेलेलो कपडे घ्यायला. तिने पण गट्टूला घेतले कपडे आणि मी पण घेतले. त्याला टी शर्ट नव्हते घेतले ना म्हणून घेतले. बघा हे टी शर्ट आणले, मम्मीने पैसे दिले त्याच्यामध्ये हे 2 टी शर्ट सम्राटसाठीच.
हे 2 टी शर्ट घेतलेत. सॅफ्रॉनमधले हे कपडे आहेत परफेक्ट मापाचे एकदम. बाईने दुकान शोधलेलं बघा. हे कपडे आणले. टी शर्ट खोलून दाखव बाई आपला सम्राट दादाच. तुम्ही सांगा त्याला सूट होईल की नाही टी शर्ट. आता एस्टेस्टिक काय म्हणतं त्याला, एस्टेस्टिक ना. हा हे बघ असा ड्रेस घेतलेला. वा एस्टेस्टिक वाटत ना तो घातल्यानंतर. तेच बोलताना काय बोलता मला माहिती नाही बाई. हे पोरांचं काय लँग्वेज आहे ते आपल्याला रॅप रूपचं काय माहीत नाही. आणि ही त्याच्या खाली जीन्स घेतलेली. महाग कपडे भाई, जाम महाग कपडे. काय ही जीन्स पॅन्ट तुम्ही मला कमेंट करून सांगा हिची प्राइस काय असेल, तर मग मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगते की हिची प्राइस काय असणार. म्हणून मला कमेंट करून सांगा फक्त तुम्ही. तुम्हाला तुमच्या अंदाजे किती प्राइस वाटते या जीन्सची, आहे की नाही माया. कोणी म्हणन 200, कोणी म्हणन 300, कोणी म्हणन 100 आहे ना. या जीन्सची प्राइस जाम महाग कपडे. आणि तो टी शर्ट तो कोणीच म्हणणार नाही. त्या टी शर्टला म्हणतील 100-200 रुपयेवाला. मम्मी आहे माहिती, मम्मी आहे. हां ब हे 2 जे आहेत ते मी घेतले त्याला खालचे. हे व्हाईट टी शर्ट आणि हे मम्मीने घेतलेत त्याला. माझ्या मम्मीने रक्षाबंधनचे पैसे त्याचे देऊन मोकळे झाले. माझे वेगळे आहेत हा, माझे वेगळे आहेत. मला ओवाळणी टाकणारी मला बोलली होती की मी तुला पैसे पहिले देऊ का. म्हटलं नको, ओवाळणी टाकशील तेव्हा ते. कारण की ऑलरेडी मी साडी माझ्या मिस्टरांनी मला घेतलेली आहे दिवाळीला साडी. त्याच्यामध्ये दिवाळीच येते यार रक्षाबंधन, दिवाळी नाही रक्षाबंधन. सो रक्षाबंधनला माझ्या मिस्टरांनी ऑलरेडी साडी घेतली जी तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवली, ती ब्ल्यू कलरची. तर आणि बाकीच्या सगळ्या मी मम्मीला त्यांना घेतलेल्या. सो ते सगळं झालेलं आहे. आणि मी माझ्यासाठी एक क्रॉप टॉप घेतलेला आहे. तुम्हाला क्रॉप टॉप दाखवते. जेव्हा वेअर करेन तेव्हा पण मी तुम्हाला दाखवले. बघा बॉडी काय, बॉडी शेप काय बोलतं घ्यायला, बॉडी शेप टॉप काय म्हणता ना याला. हा गाईज मला सूट होईल का सांगा. म्हणजे मी शक्यतो जीन्समध्ये मी जाते पण मी ब्लॉग शूट नाही करत कारण की मी त्या दिवशी विसरून जाते. तुम्ही मला जीन्समध्ये बघितलं असेल पण फक्त टी शर्टवर एवढं बघितलं असेल, पूर्ण नसेल बघितलं. तर मी नेक्स्ट टाइम जेव्हा वेअर करेल ना कुठे फिरायला जात असेल तेव्हा तर तुम्हाला मी नक्की दाखवेन. मी हां तुम्ही मला बघितलं असेल. शर्ट आहे तुझ्याकडे. बघा काय श्रद्धाकडे शर्ट आहे. छान आहे ना. मायाला पण घालू वाटतोय पण मायाला माहिती मला येणार नाही. हा कधी 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 पण मला सांग मग घालू आपण. असा टाइम ठरव काहीतरी. आता उद्या रक्षाबंधनला तर मी साडी घालेन. हां माया आणि ते पण सगळे साडी घालते. रक्षाबंधनचा सण आहे. लग्न नसेल झालं मग ते ठीक आहे टॉप जीन्स. तर लग्न झालंय म्हटल्यावरती आपल्या इंडियन हजबंडला साडीमध्येच बाहेर येतो. कोणता पण सण असू दे साडी, कोणता पण सण असू दे. मानावर तर साडीशिवाय मला काय म्हणतच नाही. ते म्हणतात असं तू इतर ड्रेसला असं घरी ड्रेस घाल पण सण असेल तर साडीच घाल. हे बघा हे 2 टी शर्ट मी घेतलेत. हे खालचे म्हणजे त्याला यूज करायला घेतलेले आहेत. कोणता आहे ना बाई तो मम्मीने घेतले स्टेस्टिकवाला. चांगले आण म्हणे चांगले बाई घेतले बरं का. घेतले तो नातूला कपडे घेतले. ब्लॉग बघते माझी मम्मी रोज. तिला पर्सनल न बोलता ब्लॉगमध्ये बोलते आज घेतले आणि हेच कपडे त्याच्या अंगावर दिसतील तुला उद्या, आहे की नाही का. बोलून गेली. सकाळी सकाळी फोन पण आलेला काल घेतल्या म्हणून सांगा. हां बघाल ना ब्लॉग आता टाकल तो थोड्या वेळाने. कसे वाटले ते पण सांगा. तिला बरं आहे ना मी व्हिडिओ कॉल करून दाखवण्यापेक्षा ती ब्लॉगमध्येच बोला. अरे किती दुनिया पुढे गेलेली आहे ना व्हिडिओ कॉल करण्यापेक्षा. काय व्हायला की जर ब्लॉगर असेल तर. काय टी शर्ट छान आहे म्हटलं, आवडला. तुला होईल का तो. होईल पण नको. होईल ना बघ ना अंगाला लावून बघ लागायचं तर तुला दुकानाचं नाव सांगते मी. घे तिथून जाऊन. सॅफ्रॉन स्टेशनला, ठाणे स्टेशनला जा. हां होईल ना. भेंडी सम्राटचे कपडे आमच्या श्रद्धाला होतात. आणि सम्राटचं सोडा तुम्ही. मी माझ्या कुर्ती श्रद्धाला घालायला वापरायला दिलेले. नवीनच कुर्ती होती मी यूज नाही करत कारण की मला ना आता कपडे घालायचा लई कंटाळा येतो. म्हणून तुम्ही बोलत असाल रोज रोज ही मॅक्शनमध्ये काय ब्लॉग शूट करत असं तर रिझन हेच असतं. मी वरच्या रूममध्ये राहते तर मला गरम खूप होतं आणि मला गरम सहन होत नाही. सो मी घरी पण म्हणजे असं
कुठं जायचं पण असेल तर मी कुर्ती ते हे करत नाही. तर मी श्रद्धाला इतक्या प्रॉपर कुर्ती आहे, श्रद्धाला एवढे परफेक्ट ड्रेस बसलेत ना माझ्या मापाचे. मी श्रद्धा बोलते तुझं चोरांगे, तन्मय चोरांगे माझं. बाय, तन्मयला पण कपडे आले ना बाय. मयुरीने घेतले ना कपडे आज. है ना तन्मय? मजा आहे तन्मयची. हा मजा नाही आहे. पर्पल कलर घेतला पाहिजे. हा पर्पल कलर त्यांनी का घेतला सांग. तुम्हाला आवडतं हा का घेतला तुम्हाला आवडतं म्हणून. भाई ह्या माणसाने शर्टचा कसं लाजायला लागला बघितला. मयुरीला यांनी 4 दुकानं फिरवले आणि बोलतो मयुरीला मला पर्पलच कलर घ्यायचा. मयुरी म्हणते अरे कशाला तो बोलतो मला पर्पलच घ्यायचा. यांनी पर्पलच शर्ट घेतला. याचं रिझन असं आहे, तो कलर माझा खूप फेवरेट आहे आणि मला खूप आवडतो म्हणून यांनी घेतलाय. म्हणजे घालायचं याला, याने याच्या मनाने घ्यायचं ना, त्याच्या मनाने नाही घेतला. माझ्या मनाचा कलर घेतला आहे. एवढं छान आहे का तन्मय पर्पल घेतला तू. आटट कट नका बोलू, कडे डांग परत खोट. तिला आवडतं म्हणून घेतला असं बोल ना मग. खरं ते सांग. आता खरं निघालं का. हा खरं नाही निघालं. निघालं ना. लाजतो तो बोलायला म्हणून थोडंसं हे करतो. म्हणजे त्याने तो त्या दिवशी घातला पाहिजे आणि मग मी बघितलं पाहिजे. मी म्हणणार वाव किती छान शर्ट आहे तर मग तुला भारी दिसायला लागलं. आणि ॲक्च्युली तो गोरा आहे ना, तो त्याला डार्क कलर सूट होता आहे ना, त्याला डार्क कलर सूट होतात. असं आहे तन्मयचं का. माझ्या मिस्टरांचे पण 2-3 टी शर्ट मस्त परफेक्ट बसतात त्याला. तन्मयच्या मापाचे कपडेच भेंडी भेटत नाही कुठं. तन्मय उभा राहा, यांना साईज दाखव जरा तुझी आली. हा बघा तन्मयच्या बघितलं फक्त पत्र्याला तन्मय ना फक्त आमच्या पत्र्याला फक्त हातभर राहिला असं लागायचं आहे ना ग. फक्त एवढा हाताच्या पण माझा पंजा आहे ना, पंजाबचं थोडंसं म्हणजे माझं जे हे काय बोलतो याला कडा एवढा राहिलाय तन्मय फक्त पत्र्याला लागायला. तन्मयच्या मापाची पॅन्ट पण भेटत नाही. बाप लय फिरावं लागतं. आम्ही एक दिवस तन्मयला कपडे घ्यायला गेलेलो तर लय फिरलेलो तन्मयच्या मापाची जीन्सच भेटत नाही. शेवटून वैतागून माझा नवरा बोलला शर्ट घे. मग त्यांनी त्याचं हेच करतो आम्हाला डोक्याला टेन्शन येतं. तन्मयचं अनेक सम्राटचं आता ते मायाने दुकान दाखवले म्हणून तेवढं काही टेन्शन नाही. 2 पैसे जास्त जातात पण कपडे सम्राटला एकदम परफेक्ट बसतात आणि क्वालिटी पण छान आहे त्या शॉपमधली. त्याच्यामुळे आम्ही आणतो. तर इथं घडे बिडे घालून झाले. भाऊ आण सेफ्रॉन. गेली जवळच 2 दुकान सोडून. तू तर गेलीस तर फोन कर मला, मी सांगते तुला ॲड्रेस किंवा हिला कर. तर हे 2 जास्त मी लांब जायची गरज आहे तुला आतमध्ये. यूज करायला घेतले. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की मायाने काय केलं. हां तुम्हाला एक गोष्ट सांगते. तुम्ही बोला लिहिला किती गोष्टी आठवतात का माहिती, दिमागाचा पूर्ण करायला लागली. तर काय झालं सीन नाही महत्त्वाचं आहे म्हणून सांगते. इंटरेस्टेड आहे आमच्या दोघांमधली गोष्ट इंटरेस्टेड आहे. आम्ही जेव्हा शॉपिंगला जातो ना आणि जेव्हा समजा हिच्या मुलाला कपडे घ्यायचे असेल, मला घ्यायचे असेल, सम्राटला सोबत घ्यायचे असेल समजा गट्टूला आणि सम्राटला, तर मग आम्ही लोक काय करतो म्हणजे आम्ही लोक करत नाही ते आमच्याकडनं ते होऊन जातं. आम्ही असं करत नाही ते आमच्याकडनं ते होऊन जातं. ती काय करते पहिले गट्टूला कपडे घेते. मग ते गट्टूला जेव्हा कपडे घ्यायचे असतात तर तेव्हा मी तिला सांगते अरे माया हा कलर घे आणि दुसरा ना हा कलर घे. मग ती बोलते ताई हे 2च घ्यायचे ना. मग ती 2 ते घेते आणि बाजूला काढून ठेवते. मग सम्राटची बारी येते कपडे घ्यायची. मग मी बघत असते. ती तेवढं बोलते ताई हा कलर एक घ्या आणि तो एक कलर घ्या. म्हणजे तुम्हाला याच्यामधलं हे समजलं का मला काय म्हणायचं आहे. जेव्हा तिच्या मुलाचे कपडे घ्यायचे असतात का ते चॉईस मी करते आणि सम्राटला घ्यायचे असतात का ती चॉईस करते. असं आम्ही करतो. म्हणजे ती गोष्ट आम्हाला आतापर्यंत कळाली नव्हती, ती आज कळाली जेव्हा एकत्र आम्ही घ्यायला गेलो होतो. अरे हे कपडे हिच्याच चॉईस आहेत, हे कपडे हिच्याच चॉईस आहेत आणि जे गट्टूला आणलेले घरी ठेवलेले ना ते माझं चॉईस. गट्टूला आणि सम्राटला फक्त सेम कलर घेतलाय आम्ही. बाकी तिकडे जास्त ऊन लागत होतं म्हणून जास्त बघितलं नाही. हा तो माझा फेवरेट कलर आहे म्हणून मी तो लाईट पर्पल त्याला काढला. याला काढायला वेळ नव्हती मला. हा वरती जरा तिला चांगला वाटलं वरचाच. तिने हात लावताच बोलली की ताई हा घ्या म्हणून. सो अशा प्रकारे आमचं आजचं शॉपिंग झालेलं आहे. आता आम्ही जातो भवाई कतरायला. हा भवाई कतरायला माझ्या नवऱ्याचा शब्द. भावाई कतरायला जातो आम्ही आता. नाही माझा नवरा काय म्हणतो बरंच काहीतरी म्हणतो. आयब्रो कतरायला.
नाही आयब्रो नाही, भावाईच नव्हता वाटतं. हा तेच बोल. भावा एकत्र यायला आलीस का भावा एकत्र, हां आलीस का भावा एकत्र नव्हतं. तर जातो, येतो करून आयब्रो वगैरे आणि मग भेटतो तुम्हाला आता पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर कसा वाटला आमचा आजचा शॉपिंगचा ब्लॉग आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आता उद्या आहे रक्षाबंधन, सो सगळ्या माझ्या फॅमिलीला हॅपी रक्षाबंधन, आहे की नाही. सगळ्या भावांना माझ्या सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आदल्याच दिवशी देते, कारण की फॅमिली आहे ना आपली, देणं गरजेचं आहे की नाही. सो रक्षाबंधनच्या आजच मी तुम्हाला एक दिवस अगोदर शुभेच्छा देते. याचप्रमाणे आपण संपूया ब्लॉग. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. रक्षाबंधन कशी साजरी केली नक्की ब्लॉग बघा उद्याचा. सो तोपर्यंत बाय बाय.